दोही लोकी पतन आहे, इथं पतन आणि वरही पतन. हो. आणि त्या पोराचे वडील बायकोच्या अधीन होते म्हणून नारद भेटायला जात नव्हते. नारदाला पत्र आलतं, हे मला असं मधातली मधात सांगायचं ना, दे कांद्याला पाणी भरता भरता गवत उपटायचं ना, त्याच्यामुळे लांबत नाही. नाही ते इकडे काढायची गरज नव्हती, ते नवऱ्यावर सुटलं. ते काय उतारावून पाणी सुटल्यावर जिकडे वगळ भेटन तिकडे पळत राहतं, त्याला काय ताण. खिशात लय मोठे पैसे असल्यावर बाजार करायला भीतीच नसती. विठाला विठाला महाराज आमच्याकडे यात 5-4 वेळेसचे पत्र फेकून दिले. शेवटी पत्र लिहिता लिहिता डोळ्यातलं पाणी पडलं आणि ते अक्षर मोडत होती. ते मोडक्या अक्षराचं पत्र आलं. नारदाच्या लक्षात आलं, आता सीमा झाली, आपल्याला जावं लागते. देवर्षी नारद म्हणजे भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व, भजनातलं 1 नंबरचं व्यक्तिमत्व भगवान शिवशंकर, भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व नारद, भजनातलं 3 नंबरचं व्यक्तिमत्व तुंबर. ही भजनातली मुख्य लोक आहेत, पण 1 नंबरचे भगवान शिवशंकर. भजनी परंपरा तिथून आली. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि ते देवर्षी नारद त्या मुलाच्या वडिलाकडे गेले. त्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि बाबांचं नाव आहे उत्तानपाद. बायकोच्या अधीन असलेला व्यक्ती. लोटांगण घातलं. देवर्षी आमच्याकडे येण्यासाठी इतका विलंब लावला. देवर्षी नारद सांगतात, राजन, बाहिलेच्या अधीन असणाऱ्या माणसाकडे साधूने मनाने जाणे किंवा आमंत्रित केल्यावर जाणे साधूच्या तपाचा क्षय होत असतो. राजाच्या लक्षात आला, पण चुकतोय. राजा, तुम्ही दिव्य मुलाला मांडीवून ढकलून दिले पत्नीचं ऐकून. काय भजन केलं महाराज त्या मुलानं. नारदांसारखे सद्गुरू सापडले मधु नावाच्या अरण्यात. ध्रुवानी भजन केलं, विश्वाचा बाप जिंकला. राज्य केलं 36,000 वर्ष. नंतर वैकुंठाला निघाले आणि ध्रुवाचं विमान ज्यावेळेला वैकुंठाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं, विमानातून खाली उतरले आणि यमधर्माने पूजा केली. यमधर्माने. अगोदरचं राहिलं बरं, नंतर सांगतो तुटला आयुष्याचा तोरा. स्वर्गाची शेवटची पायरी कोणती याच्यावर सांगतोय. यमधर्माने पूजा केली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ध्रुवांचं दर्शन घेतलं आणि यमधर्मानाशी मान वाकली. पार्षदांनी सांगितलं, इथं पाय द्या स्वर्गात चला, कारण त्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. आणि त्या पायरीवर पाय देण्यासाठी लय धमक लागती. यमाच्या डोक्यावर पाय देणं इतकी साधी गोष्ट आहे. ते का गोबी विकत घ्यायची काय बाजारातून, हा का कांदे विकत घ्यायचे 10-5 पोते. यमधर्माच्या डोक्यावर पाय देणं काय ताकद असेल महाराज. चला, त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. इकडे या साधून फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीवर आलं. चला खाली. त्यानं सांगितलं, महाराजांबत कोणी पाठवू दे, तुझी लायकी नाही स्वर्गात येण्याची. खाली सरकलं. बरं, खाली सरका होता. आकाशाच्या पोकळीला सांगितलं, लक्षात ठेव, याला खाली जर पाठवलं तर माझ्याची गाठ आहे. फेकलं होतं अधिकारी माणसानं. कोणी फेकलं होतं माहिती आहे? जगातला 1 नंबरचा तपस्वी, 1 नंबरचा. त्याच्यासारखी तपश्चर्या कोणाची मोठी नाही. एवढा मोठा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे मुनिश्री विश्वामित्र. 1 नंबरचा. विश्वामित्रासारखं तपश्चर्या कोणीच केली नाही मला, तितकी खतर कोणीच नाही. आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. विश्वामित्राला महर्षी वशिष्ठ दरदर करायचे. पंढरीतल्या मालकाचे 7व्या अवतारातले गुरुवर्य, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य महर्षी वशिष्ठ दर 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 हालत होते. इतका दरारा होता विश्वामित्रांचा. विश्वामित्र एके दिवशी संध्याकाळीच रागाच्या भरात मत वशिष्ठाला मारण्यासाठी निघाले. हातात परशुच घातला. मारायचंच म्हणे आज संध्याकाळी माथार. पर्णकुटीच्या बाहेर असे बसले 2 जण, एकटे जण कुऱ्हाड घेऊन. अशी परशी कुऱ्हाड होती. आणि महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी आश्रमात आहेत. खरं तर झोपायला पाहिजे होतं, पण जागेच होते. गप्पा छप्पा चालू होत्या. विश्वामित्राच्या लक्षात आलं, झोपी गेल्यावर आपण झोपीत मारू, उद्याची टकटकच संपून टाकू. पण काय महात्म्याची पत्नी होती. वशिष्ठांच्या धर्मपत्नीने विचारलं, प्रभू, स्वामी, मालक, प्राणनाथा, काय शब्द येतो गोड.
असं जर बायका नवऱ्याला बोलल्या तर 4-4 वर्ष नवरे जास्त जगतील. प्राणनाथा, स्वामी, धनी, मालक. धनी तर एकही बाई म्हणी नव्हती, ज्या जिबीला इल्डिंग झाली का काय झाली काय माहिती. तुळशीला पाणी घालत्यान, महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान आणि नवऱ्याला धनी म्हणत नाहीत. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही आणि तुम्हाला गुण नाही. काय नाही, महाराज बलीनं खपक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं. आपण असेच झाडावरले पाखरं, या झाडावून त्या झाडावर, त्या झाडावून या झाडावर. सोयाबीनवरच्या आळ्या खाय, कशावरल्या आळ्या खाय, आमच्यावरल्या फुलावरल्या आळ्या खाय. हीच आपली अवस्था. प्राणनाथा, काय ग एक विचारू? पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण? या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण? एक सात्विक पत्नी आपल्या सदाचारी पुण्यशील पतीला विचारते. तोंडातून वाक्य काय पडलं? या जगातला 1 नंबरचा तपस्वी महर्षी विश्वामित्र आहेत. मारायला आलेला साधू महाराज, हातातल्या फरशीचं पाणी झालं, पाणी उजव्या हातावर घेतलं आणि तितक्या रात्री मध्यरात्री संकल्प सोडला, आपण ब्रह्मऋषी होता. आणि महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद, महर्षी विश्वामित्रांचा आशीर्वाद, वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. ब्रह्मर्षी झाले. आणि वशिष्ठाच्या डोळ्यातलं पाणी हातात घेऊन वशिष्ठांनी आशीर्वाद दिला, आपण राजर्षी होता. विश्वातले राजऋषी कोण आहेत? तर विश्वामित्र, जगातला 1 नंबरचा तपस्वी. आणि अशा तपस्व्याने एका माणसाला वरी फेकलं स्वर्गात जाण्यासाठी, पण यम धर्माची पायरी वरी जाऊ देत नव्हते. हल तू मध्ये येण्याच्या लायकीचं नाही. ते तिथून बोंबललं, महाराज मला वरी येऊ देत नाहीत, थांब, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग आणि दुसरी सृष्टी तयार केली. काय ताकद असेल महाराज लोकांची, काय अधिकार असेल या लोकांचा, दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद. पण लक्षात ठेवा, आता आहेत काय लोक, याही लोकाला इथं थांबता आलं नाही. म्हणून मालक, मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, मोठी लोक असतील सज्जनो, कल्पना करा, आपलं भजन यांच्या कोण्या पाच पुरल. आपण केलेली साधना, आपण केलेले हे परमार्थातले जे बिंब किती किती पुरतील त्यांच्याकरता. किती टोकाची लोक आहेत महाराज, काय अधिकार या लोकांचा. या लोकांना सुद्धा यह लोकात थांबता आलं नाही, मृत्यू लोकात त्यांना जावं लागलं. त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे. स्वर्गीय गोविंद बापूंची तुटली, स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला माईंची तुटली. महाराज, हा निसर्गाचा नियम आहे, नाही थांबता येत या लोकांमध्ये. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. वेळ संपल्याच्या नंतर जावं लागतंय. बरोबर वेळेत कीर्तन सोडेन, 1 मिनिटभर अलीकडे सोडणार नाही, 1 मिनिटभर पुढे जाणार नाही. ताण घेऊ नका, वेळेत सुरू झालंय. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक जण म्हणे, महाराज माझ्या 22 वर्षापासून आतापर्यंत मी 100 पोते साखर गाळली.
म्हणजे 100 पोते साखरेची नुकती केली. साखर जर 100 पोते असेल तर हरभऱ्याची डाळ 50 पोते, दुप्पट लागतील साखर. मग त्याच्यासाठी गहू किती असतील, भाज्या किती असतील, तेल किती असेल, तूप किती असेल, किती खर्च केला त्यानं. एवढं मोठं अन्नदान केले मी. तरी माझे वडील गेले. म्हणलं जाणारच आहे, त्याबद्दल काही विषय नाही, जावं लागेल तुला, तुझ्या बाबाला जावं लागेल, तुला पण जावं लागेल, नाही थांबता येत. एक पुरावा आहे का, काल परवा एका महान संतांची पुण्यतिथी झाली, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचीच पुण्यतिथी, मंगळवेढ्याचे मालक. काल त्यांच्या दरबारातच रात्रीचं कीर्तन होतं मेहुणा राजाला, ज्याला पुराणातलं नाव आहे मेहुणपूर. या मेहुणा राजाला चोखोबाराय 6 वेळेस गेलते. बुलढाणा जिल्ह्यात सोलापूरहून मंगळवेढ्याहून 6 वेळेस. मेहुणपूर नाव आहे त्या ठिकाणाचं, जुनं नाव. तिथे चोखोबारायच्या बहीण देल त्या निर्मळा नावाच्या. हो, ते कीर्तन करून घरी गेलो. मग ह्या आता नवीन झालेल्या चांगल्या रोडून येता आलं लवकर पहाटे. त्या महात्म्याची पुण्यतिथी काल परवा झाली. 100 पोत्यावाल्यांनी काय डोकं लावायचं एक पुराण सांगतो तुम्हाला, ऐका. आपण फार काही जीव घातलं तर मरक्या लोकांना जीव घालू, आमर लोकांना जीव घालायची आपल्यात ताकद आहे का? ते आपलं खातेत का? आमर कशाला बसन आपल्या चपात्या खाला आणि भाकरी खाला, कशाला आपला भात आणि वरण खायला आमर. पण आमर लोकाला जीव घालायचं काम एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. अधिकार किती मोठा असेल महाराज. आमर लोकांचं खाद्य बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, गव्हाच्या भाकरी ह्या नाही. आमर लोकांचं खाद्य अमृत. अमृत आहे. किरोबा महाराज अमृत खराब झालं. हे अमृत खराब झाल्याच्या नंतर याला शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 124, 123 कोणालाही करता येतात. 24वा करण्यासाठी मुलगी लागती. तो यज्ञ मुलीच्या लग्नात होत असतो. काळजी करू नका, जरी मुलगी नसेल तर भाचीचं लग्न करायचं. पर्याय आहेत ना, आहेत त्याच्यासाठी पर्याय आहेत. आपल्या संप्रदायात रस्ते भरपूर आहेत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी. 124 इंद्राला जयंतीचं लग्न करावं लागलं, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. शेवटी इंद्राला 2 लोकांकडनं सहाय्य मिळालं. त्याच्यापैकी एक भजने होते, नारद होते, आणि अजून एक साधू होते. त्या साधूचं नाव घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकट्या घेतल्या नाही पाहिजे, घाम येत असतो. त्याच्यामुळे ही गोळी नंतर पहा. या 2 साधूनं इंद्राला सांगितलं, तुम्ही किती यज्ञ केले तरी अमृत तुमचं शुद्ध होत नाही. बरं, यज्ञाचे मंत्र म्हणण्यासाठी कोण असतील तिथं? तुमच्या माझ्यासारखे का? लटबाई लटन कष्ट सुट तुमच्या माझ्यासारखे रान्नाच्या काठावानी जाड जिबीवाले नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते महाराज. ज्या स्वस्ती स्त्रियेच्या लोकांची जीभ रंभा पत्र येऊन जीवा. हा रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी पातळ ज्यांची जीभ आहे, अशी पाणिनीची सूक्त म्हणाला. सदे सदा जजो निर्जलो जज्ञिरे सर्वव्यमिद्यो कृतुंजना भैर्व्याप्ती सर्वा मुष्टी सर्वत्योजय तंदुलाभय स्थितार्जवायो जवाग्रो तिळाग्रो यत अक्षत सर्वस्थितायाम रक्तचंदनो सर्वास्थितो गंगोदक भवाः ये त्वारजितो धवला सर्वा निर्भोजायं तुलसी मंजिरिया यत् सर्वास्थितो रक्तपुष्पांबवस्थितो पिंडाभजायो यच्चंदने सर्वस्थितो स्नानतर्पहोइत्या दर्भासने भयस्थिताः यत् पुण्यकालाय. या 10व्याच्या दिवशी मंत्र म्हणत असते ते. 10व्याला वर्ष श्राद्धाला पुण्यतिथीला असे मंत्र म्हणत असते. मी आता म्हणत नाही, 27 वर्षापूर्वी डाटा झालतं मेमरी कार्डात. हे डिलीट होत नाही ना, मोबाईल चांगला आहे ना. तुमच्या मोबाईल मधलं काही डिलीट होतं, ते जाऊन ते जवळ जातं. आपला हे ओरिजिनल मोबाईल, याच्यामध्ये घाण येत नाही आणि याच्यातलं चांगलं कोणाला जात नाही. हे तुमच्याकडे पैसे आहेत त्याच्यामुळे तुम्ही, माझ्याकडे बी कमी नाहीत. मी सोन्याची माळ घालीन मोबाईलची, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता लोक लुगडं घातलं ना, आता कशाला गाऊन घालायचं म्हातारपणी. जाऊ दे.
अशी पाणिनीची सूक्त म्हणणारे स्वस्ती स्त्रीचे लोक होते. आळंदीतल्या मालकांनी वर्णन केलं स्वस्ती स्त्रीचे लोकांचं. काय काय वैभव. 124 यज्ञ केले, अमृतातली दुर्गंधी गेलीच नाही. बेजार आहेत अमर लोक, स्वर्गातले अमर आहेत ते. पुण्य संपल्याशिवाय खाली येता येत नाही त्यांना. खातील काय? राजाला चावून खाचीळ आली. राजा 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 अमृत. बेजारे इंद्र घामाघूम झालाय. एका व्यक्तीने सांगितलं, इंद्रा, अमृत शुद्ध करण्याची ताकद एका व्यक्तीकडे, ती व्यक्ती मृत्यूलोकात आहे. मृत्यूलोकामध्ये जंबूद्वीप नावाचं एक द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. पंढरपूर गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे, चंद्रभागेच्या तीरावर. आणि या मंगळवेढ्यामध्ये संत चोखोबा नावाचे संत राहतात, ज्यांचं मन चोख आहे, ज्यांचं अंतकरण चोखडं आहे, ज्यांची वृत्ती चोखडी आहे, ज्यांचं जीवन चोखडं आहे, ज्यांच्या चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. अशा चोख संतांकडे तुम्ही जा आणि तुमचं अमृत शुद्ध होईल. खाली उतरले इंद्र. मोठ्याल्या माणसांना जरा साध्या माणसाकडे जायची वेळ आली की जरा लाज वाटते. मोठाले माणसं फक्त उभं राहिल्यावर कोणाकडे जाते, मग त्याला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, काय नाही. उभं राहिल्यावर त्याला उभं राहायची गरज नाही ना. त्याच्या गाडीला 222 दिवे होते. ते का एक मंत्री आहे का तो? 222 दिवे एकट्याच्या गाडीला. 33 कोटी देवतेंचा राजा. काय रगीला असेल तो काच खाली करतो का गाडीचे निवडून आल्या? काय राजा असेल तो? आणि ते म्हणला झोपड्यातल्या महाराजाकडे जाऊ. बर झोपडं तरी कसं होतं? वरून कातड टाकलेलं. कोण पाचड दिली उसाची? कोण लाकडं दिले चोखोबरायला? मेलेल्या जनावराचं चांबडं वरी टाकलेलं. आणि अशा महाराजाकडे गेले अमृत शुद्ध होत असते. महाराज मोठ्या गाडीत आलाय का पाय पाय आलाय हे बघण्यापेक्षा त्याचं आचरण बघायचं असते. मोठ्या गाडीत तर चोर फिरत आहेत, काय विषय त्याला? ते काय गोड असते तास थोडंच असते, काय नसते. मग कोणाला मोठ्याला गाड्या येतात? आचरणाला किंमत आहे. झोपड्यात राहतो त्याबद्दल काय नाही. गेले तिथं प्रणाम केला नाही प्रणाम, मी सांगतोय. लिंबाच्या झाडावर बसला, अमृत शुद्ध झालं, निघून गेला. महाराज, तुम्ही आम्ही पंक्ती करून मरक्या लोकांना जीव घालू इथपर्यंत ठीक आहे. आज पंगत असेल, कार्यक्रम झाल्यावर लोक जेवतील महाराज, पण प्रसाद सुद्धा हो. आता एकादशी असल्यामुळे आमचं अगोदरच बोलणं झालं. महाराज, एकादशीचं श्राद्ध आहे आणि फराळाचं करावं लागेल. आता तेही वारकरी आहेत, त्यांना काय सांगायची गरज आहे. ते म्हणले काय हरकत नाही, तशी व्यवस्था करू आम्ही. पण फराळ जरी असेल तर कोणाला आहे? मरक्यालाच नाही. या दोन्हीच्या पुण्यस्मरणाचा आज फराळ करून आपण वाचणार आहेत का? आपलं एके दिवशी बटन दाबणारच आहे. म्हणजे या दोन्ही यजमानांना, रामदासजी परसरामजी असतील आणि सुदामराव असतील, यांनी आजच्या या हरिदिनीच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकादशीचा फलाहार जरी आपल्याला केला असेल तर ज्यांच्या निमित्तानं केलाय ते तर गेलेतच, पण जे खाणार आहेत गिरगावचा बाळ्या पण जाणार. आपण थांबू शकतो का? नाही. म्हणजे आपण मरकी माणसं आहेत. मरक्यांना मरके जीव घालतील याबद्दल नुमत नाही, पण आमरांना जीव घातले महाराज. आमरांना, जे मरत नाहीत त्यांना जेवायची व्यवस्था केली चोखोबरायनं. अमर लोकांना, स्वर्गातले अमर लोक आहेत, त्यांना जर जीव कोणी घातला असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशातल्या वारकरी संप्रदायातल्या एका पवित्र साधूने चोखोबराय. काय ताकद चोखोबरायांची! अहो, चोखोबरायांनी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. चोखोबराय गेल्याच्या नंतर त्यांचं पार्थिव लाकडात समर्पित केल्याच्या नंतर अग्नीत समर्पित केलं. भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. या अग्नीत समर्पित केलं आणि आस्ती संचय करत असताना आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जर नामदेवराय नसते ना किरोबा महाराज, तर चोखोबरायच्या आस्ती विठ्ठल म्हणते ते कळालं नसतं.
नामदेवरायाची कृपा आहे. आज आपण ऐकतोय आपण. ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लावल्यावर रामकृष्ण हरी आवाज येतो, पण कान कोणाची लागतील? तुमचे आमचे कान. आपण समाधी जीव जरी सोडला तर आपल्या कानातून रामकृष्ण हरी ऐकू येईल का? कारण आपल्या कानात काय काय गरज आहे हे यमाला पण माहित नाही. हो, मोबाईल मधलं काय काय ऐकले आपण, यम सुद्धा असं हाय हाय करीत असेल, यमाला सुद्धा कळणार नाही काय गर्दा भरलाय आपल्या कानात. आणि इतकं गढूळ ज्या कानात भरले त्याला समाधीतून आवाज येत असतो का? महाराज त्याच्यासाठी हैबत बाबा व्हावं लागेल, हैबत बाबा व्हावं लागेल, त्यावेळेला त्या समाधीतून आवाज येईल. चोखोबारायचं ज्या वेळेला अंत्यविधी झाला, 450 मिस्त्री एका रांगेनं फुकून देल. ते इतक्या लोकांतल्या अस्थी चोखोबारायच्यात निवडून आणल्या. विटेवरच्या मालकानं विचारलं, नामा अस्थी? हो म्हणले. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी, घेत चक्र पाणी पितांबरे. पारखून आणल्या म्हणजे ओळखून आणल्या, ओळखून आणल्या म्हणजे चोखोबारायच्या आहेत ह्यात निश्चित करून आणल्या. कशा आणल्या? तर विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. महाराज ते कान नामदेवरायचे होते. नामदेवरायलाच कळत होतं ह्या अस्थी विठ्ठल म्हणतात. बाकी तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्यानं कानाला लावल्या अस्थी कशा? कारण ती चोखोबारायचं शरीर आहे. कोणाच्या कानात कसं विठ्ठल म्हणीन? नालायकांच्या. नामदेवराय महाराज गेल्याच्या नंतर अस्थी विठ्ठल म्हणतात. काय ताकद महाराज. झालेला मुलगा किती अधिकारी, झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता, झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणतात का आपण झाल्या झाल्या तर वळडतच आलो बोंबलत बाहेर, आरडत वळडत आलो. आपण बोंबलत आलो तर झाल्यावर घरचे हसू लागले. झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाला मुलगा, झाली मुलगी, घरचे हसू लागले. आणि आपण तर बोंबलतच आलो. झाल्या झाल्या विठ्ठल. काय मुलगा असेल, काय पत्नी असेल चोखोबारायची, काय पत्नी असेल. महाराज ज्या बाईच्या साड्या धुण्यासाठी 27 दिवस पंढरपुरातला मालक बाई होती. 15 लाख रुपये दिले तरी तुमच्या तालुक्यातला महिनाभर कोणी लुगडं नेसणार नाही. कसा नेसल? नाही नेसणार. पण जगाचा पाप 27 दिवस लुगडं नेसला. ती बाई किती अधिकारी असेल? बाईचा सासरा किती अधिकारी असेल माहिती आहे? एक जण मंदिरात गेलं देवीच्या पाया पडायला, देवीच्या पुजाऱ्यानं त्याला पेढा दिला. तो माणूस इतका खुश झाला, मला देवीच्या पायावरचा पेढा भेटला, मला देवीच्या पायावरला पेढा भेटला, देवीच्या पायावरला पेढा भेटला. खुश झाला. आम्ही एका मंदिरात गेलो किरोबा महाराज. त्या मंदिरात गेल्याबरोबर अशा पेट्या ठेवलेल्या होत्या. मला माहित होतं पेटीत टाकल्यावर आपल्याला कोण नाही विचारित. मी देवापुढच्या ताटात 500ची नोट टाकली. मला 5-6 पेढे आले. आमच्या सोबतचा म्हणला मी 1100 टाकली, पण मला कोण नाही दिले. म्हणलं तो पेटीत टाकलेस ना रे, तुला कसे भेटते? त्या ताटात टाकायला पाहिजे, मग भेटत असतील पेढे. बुवा इतके पेढे. देवाच्या सानिध्यातले पेढे. ज्याला दिलेत तो काही इतका अधिकारी नाही, ज्यानं दिलेत तो पण एवढा अधिकारी नाही. आपण इतका आनंद वाटतो आपल्याला, इतका आनंद वाटतो. एकदा मी पंढरीला गेलो. म्हणजे दरवर्षी वारीला जातोच पायी पायी. असाही महिन्याच्या वारीला जातोच. मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर मालकाच्या बाजूला वारकरी होते. 2 गळ्यात तुळशीच्या माळा, शर्ट काढलेलं, धोत्र घातलेलं असं वारकरी होता देवाच्या बाजूला उभा. त्याच्या लक्षात आलं गिरगावचं बाळू आलं बाबा. पांडुरंगाच्या गळ्यात घातलेली तुळशीच्या मंजुळाची माळा. आता देवाला किती तुळशीच्या मंजुळाच्या दिवसभर माळा असतात. एक पांडुरंगाच्या गळ्यातली तुळशीच्या मंजुळाची माळ काढीन मला दिली. गळ्यात टाकू लागली. मी गळ्यात नाही घेतली, देवाच्या गळ्यातली आपण कशाला गळ्यात घ्यायची, हातात घेतली. महाराज ती माळ तशीच पिशवीत टाकून घरी नेली. घरामध्ये सावलीमध्ये दोर बांधला आणि त्याच्यावरती माळ सुकवली. आणि पुढची एकादशी येईपर्यंत
दशमीपर्यंत त्या माळीतल्या सर्व मंजुळा खाऊन टाकल्या, एकही नाही वाया जाऊ दिली. आवड कशाची माहिती आहे? देवातल्या गळ्याचा मंजुळाचा हार आहे. तो किती पवित्र हार असेल, त्या सगळ्या मंजुळा वाळून, त्याचा कुस्करून, त्याच्या काड्या गिड्या, त्या मंजुळा, त्याचा पाला सगळं खाऊन टाकला. इतकंच भेटल ना आपल्याला, पुन्हा काय भेटल? तितकं जरी भेटलं तरी आपण नशिबवान. पण या बाईचा सासरा किती नशिबवान होता सांगू तुम्हाला. असेच आंब्याचे दिवस होते आणि एक सकाळी सकाळी देवाला आंब्याचा नैवेद्य ठेवला. धुवून धावून पुजाऱ्यानं देवाच्या पुढं पाचाऱ्या एका पडवीमध्ये आंबे ठेवले प्रसादाला. त्याच्यातला एक आंबा पंढरपुरातले मालक खाली वाकले, आंबा घेतला, आंबा माचला आणि अर्धा आंबा चोखला पंढरीतल्या मालकानं, आणि चोखलेला आंबा तसाच पितांबराच्या घोळात ठेवला आणि पुजाऱ्याच्या हातात द्यायला आणि सांगितलं, ह्या रानोबा नावाच्या वारकऱ्याला देऊन टाक. रानोबा वारकरी म्हणजे सोयराबाईचे सासरे, चोखोबारायचे वडील. आंबा देऊन टाका. बाहेर उभे होते पायरीच्या बाहेर. तुमच्या माझ्यासारखे पापी त्यामध्ये येऊ देत नव्हते ना एवढ्या मोठ्या वारकऱ्याला. म्हणून वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. इथं फक्त ही जात पाहिजे, कोणती? वारकऱ्याची. बाकीच्या जातीला इथं कोणी चोंबाळलं नाही. ते तुया घरी चलू दे. इथं फक्त वारकरी असला पाहिजे, बघ काही संबंध नाही. अहो सज्जन नावाचा खाटीक मुसलमान होता. कबीर मोमिन लतीफा मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. आपल्याकडे चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्मन क्रियामंगळ. स्वतःला म्हणून मी उत्तम कुळात जन्मलो आणि क्रियामंगळ करायला अख्खं कुळ मातीत घातलं असता. सोमळ्या बुडविले कुळ उभा येता. चांगलं वागण्याला किंमत आहे. तो आंबा दिला. पुजाऱ्यानं सांगितलं, रानोबा जी माय बाप. जी शब्द येत होता, जी शब्द, जी माय बाप. बाप हा शब्द जर महाराष्ट्रात, भारत देशात सर्वात अगोदर देवाला पदवी कोणी दिली असेल तर चोखोबाराने दिली. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप, तो हा रे मदनाचा बाप. अगोदर शब्द बाप हा शब्द अत्यंत. मग नंतर बऱ्यापैकी शब्द आले बाप, बऱ्यापैकी संतांच्या. पण पहिला शब्द चोखोबारायचा. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. गुरुवरे वक्ते बाबा म्हणायचे, गुरुवरे माधव महाराज मगर म्हणायचे, गुरुवरे ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. कारण वाक्य कधी बी भंगिऱ्यांचं सांगायचं नाही. चांगल्याच्या सानिध्यात आलं पाहिजे. चांगल्याच्या, आपण जर कुत्रा असलो तरी चांगल्याच्या सानिध्यात राहायचं. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी. जयाचे पुतरी परी भले, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. तयाचे कुतरी परी भले. महाराज ज्याचा धाक आहे, वजन आहे, दरदर आहे, त्याचं कुत्र झालेलं परवडते. निच्याच्या घरी वाचं, निच्याचे चाकर चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. ते गा निच्याचे चाकर. हलकटाच्या सानिध्यात गेल्यावर खपके खावं लागते. चांगल्याच्या सानिध्यात जावा. महाराज तो आंबा दिला. ए रानोबा जी माय बाप, जी जी. काय भाषा होती महाराज. ज्वार माय बाप ज्वार, मी काया पुरीचा. ज्वार माय बाप ज्वार, मी काया पुरीचा. काय लिंता असलो महाराज. एवढी नम्रता होती म्हणून आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हाडातून वृत्ती नामी झाली. हाड पण राम राम म्हणत होते, हाड पण रामकृष्ण हरी म्हणत होते, हाड पण विठ्ठल म्हणत होते. महाराज प्रत्येक जीवाशी नम्रतेने वागले. ज्वार माय बाप ज्वार, मी काया पुरीचा. ज्वार माय बाप ज्वार, मी काया पुरीचा. हयात माय बाप हयात, मी काया पुरीचा. हयात माय बाप हयात, मी काया पुरीचा. बापाला करायचं नाही पोट्ट. ज्या बापाने याच्यासाठी याच्या त्याच्या मुंड्या पिरगाळून संपत्ती कमविली, ते हरामखोर सुद्धा बापाला हयात घालायचं नाही, बापाला जोहार घालायचं नाही. इतकी हलकट अवलादी. महाराज ज्याला कवडीची अक्कल नाही ते जरी दिसला, जोहार माय बाप जोहार, मी काया पुरीचा.
जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा हयात जी माय बाप हयात जी माय बाप हयात जी माय बाप हयात जी माय बाप सामान्य ताकद आहे महाराज देवाना आंबा द्यावा आणि त्या कुळातल्या लोकांनी सामान्यांना हयात घालावी ती चोखोबर आहे होती राणोबा महार आंबा दिला ए राणोबा जी आंबा मालकाने दिलाय महाराज त्या आंब्याला मालकाचे ओठ लागले होते मालकाचे दात लागले होते मालकाची जीभ लागली होती देवाच्या गळ्यातल्या तुळशीच्या मंजुळाचा हार भेटला बाळा खुश झाला महाराज देवाचं तोंड लागलेला आंबा भेटला असेल रानोबाला किती नशिबवान असेल वारकरी घरी गेले पळत पत्नीला आवाज दिला लक्ष्मी जी धनी जी धनी जी धनी काय वाणी हे लक्ष्मी मालकान प्रसाद दिला वटी पदर पुढं केला डोकं झाकायचा पदर वेगळा आणि वटी पदर असतो स्त्रीला त्या पदरात आंबा घेतला मालकाचा प्रसाद आहे चोखोबर आहे जन्माला आले पुढं आंबा चोखून खाल्ला चोखोबर आहे जन्माला महाराज सासरा इतका अधिकारी मालक इतके अधिकारी मुलगा झाल्या झाल्या भजन म्हणतो आणि त्या बाईचे पंढरपुरातल्या मालकाने 27 दिवस बाई होऊन लुगडे धुवा ती बाई इतकी अधिकारी थांबता आलं का याच्यातले एकाला बी नाही थांबता आलं महाराज हे लोक थांबता येत नाही त्याच साधूचा भंग आहे पहिल्या कडव्यात म्हणतात पहिलाच पहिलाच पहिला स्वर्ग खंडे या टाहकरी गावातील काळ्या मातीची नाळ असलेले हे दोन कुटुंब गोविंद बापू एखांडे विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले आणि या एखंडे कुटुंबातल्याच स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला संपत एखंडे
ह्या मागच्या वर्षी यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. ह्या सुद्धा दक्षिणेच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. मोठ्या श्रद्धेने गोविंद बापूंचं आणि स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाईंचं मोठ्या श्रद्धेने या कुटुंबातल्या लोकांनी श्राद्ध केलं. त्या कुटुंबातल्या लोकांना धन्यवाद. पितृगयेच्या ठिकाणी गोविंद बापूंनी रामदासजी असतील, परसरामजी असतील यांना गोड असा पितृगयेतनं आशीर्वाद द्यावा. आणि स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाईंनी मातृगयेतनं सुदामजी हे त्यांचे सुपुत्र, त्यांना मातृगयेतनं आशीर्वाद द्यावा. कारण या पवित्र देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो आणि या पवित्र देशातली माऊली मातृगयेला जात असते. 360 तीर्थापैकी सरस्वती नावाचं तीर्थ, या तीर्थावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं, याच्याकरता त्याला मातृगया म्हणतात. अशा मातृगयेच्या ठिकाणी गोडसा अधिष्ठान सुशीलाबाईंना मिळो. पितृगयेच्या ठिकाणी गोविंद बापूंना आता त्यांना 5 वर्ष झालीत. कारण 1 वर्षापर्यंत एक पुण्यस्मरण होईपर्यंत अधिष्ठानाची एक व्यक्तीची पोकळी असते, त्याच्यानंतर ते वेगळ्या तत्वात विलीन होत असतात. पण त्या पितृदेवांच्या आशीर्वादाने या दोन्ही कुटुंबाला गोड अशा प्रकारची झालर मिळो, त्या झालरीची लहर मिळो, वायू मिळो. आणि ते ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या क्षेत्रात त्या कुटुंबातल्या लोकांना पितृच्या आशीर्वादांनी गोड अशा प्रकारची गरुडाची भरारी मिळो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा गुरुवरी वक्ते महाराज माबा म्हणायचे. त्या अनुषंगाने पितृदेवांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. सज्जनो, ज्या क्षेत्रात तुम्हाला मोठं व्हायचं असेल त्या क्षेत्रात देवाच्या, संतांच्या, प्रांताच्या, यतियोगी तप्यांच्या आशीर्वादापेक्षा सर्वश्रेष्ठ आशीर्वाद कोणाचे असतील तर ते पितृदेवांचे असतात. ज्यांना पितृदेवाचा आशीर्वाद आहे ती माणसं मागे सरत नसतात. सर्वात मोठी शक्ती पितृदेवांची. असं मोठ्या श्रद्धेनं गोविंद बापूंचा आशीर्वाद त्या कुटुंबावर आणि सुशीलाताईंचा आशीर्वाद त्या कुटुंबावर, त्या सौभाग्यवती आहेत. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला 14 मान तिच्या सोबत जात असतात. धर्मशास्त्राचा दंडक आहे, नियम आहे. ज्या घरामध्ये आहेव स्त्री मृत्यू पावली त्या घरात जर एखादं लग्न होत असेल तर त्या लग्नाच्या दिवशी दुकानामध्ये बस्ता कपडे खरेदी करीत असताना पहिलं वस्त्र त्या मानिनीचं वस्त्र म्हणून फाडत असतात, त्याला देववस्त्र म्हणत असतात. एवढा मोठा अधिकार असतो. मालकाच्या अगोदर जाणारी स्त्री, मालक कोण्या जरी तिथीला गेले तर पितृ पंधरवाड्यामध्ये महालयामध्ये नवमीच्या दिवशी सर्व पितर जेवायला येत असतात. सौभाग्यवती स्त्रीची एवढी मोठी ताकद असते, त्याला आह्यो नवमी म्हणत असतात. त्या नवमीच्या दिवशी सर्व पितर घरी येत असतात. ती मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीची ताकद असते. अशी एक पुण्यपावन सुशीला माऊली, या पवित्र मातीशी, काळ्या मातीशी नाळ असलेली माऊली, या पवित्र मातीशी, काळ्या मातीशी नाळ असलेले गोविंद बापू, हे दोन्ही रत्न या मातीतून पारखे झाले, दक्षिणेच्या मालकाशी आपलेशी झाले. हे लोकातली यात्रा सोडली. ते आता चित्राच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुटुंबातल्या लोकांना बघायला भेटत नाहीत. पण उदात्त अंतकरणाने एका पुत्राने आपल्या आईसाठी, 2 पुत्रांनी आपल्या बाबांसाठी आपण काय करू शकतो? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा गजर करून 4 पात्र त्यांच्या नावाने दारात जगदंबेच्या दरबारात उठावी असा अनुसंग करून वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार हे पुण्यस्मरण तुम्ही केलं, याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय किरू महाराज संपर्क करत होते. मोठ्या श्रद्धेनं